तर जय शिवराय भावांनो. आज आपण कोणत्याही प्लेसला व्हिजिट करत नाही. आज आपण व्हिजिट करतोय जस्ट पहिला पाऊस पडलाय पुण्यामध्ये. तसं तर नेहमीच पडत असतो, पण आज थोडासा जास्तच पडलाय पाऊस. आणि त्याच्यामुळे मी विचार केला की एकदा राऊंड एक रात्री आपण मारूयात. त्यामुळे आपण आता निघालोय आमच्या घरापासून. एक थोडस आपण एक जस्ट राऊंड मारूयात, बघूयात कसं झालंय परिसर पावसामुळं. आणि जो वातावरण पण झालं ना, एकदम बेस्ट झालंय. ते वातावरण असलं भारी झालंय, एकदम थंड असा वारा देतो. आता एवढं गरम होत होतं, पण आता वातावरण वातावरण जेवढं पाहिजे त्यापेक्षा खूपच थंड झाले. आणि खरं म्हणायचं झालं, वातावरण नाही तर मजा येते. असं वातावरण नाही का, थंड वातावरणामध्ये गाडी चालवायची, त्याच्यामध्ये खूप मजा येते. फक्त कसं आहे की एक हे भेटलं पाहिजे ना, आपण म्हणतो ना की वातावरणामध्ये जी मजा येते ना रात्रीची चालवायला गाडी, लय मजा येते. तुम्ही जर ट्राय केलं ना कधी, तुम्ही करा, बरं पडेल. तिथं आता सध्या तरी पोलीस व्हेरिफिकेशन सगळ्यांचं चालू आहे. फुल चेकिंग चालू आहे, फुल. रात्रीचे फुल चेकिंग चालू आहे. आणि म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह लोक जे करतात आणि त्याच्यामुळे होतात ते ऍक्सिडेंट. त्याच्यामुळे लोक काय करतात की शक्यतो पोलिस रात्रभर या गोष्टींसाठी थांबतात. रात्रभर पोलीस या गोष्टींसाठी थांबतात, ही गोष्ट मात्र आहे. खरं ड्रिंक अँड ड्राईव्ह नाही, त्याच्यामुळे बाकीच्यांना पण होणार त्रास होतो. एखाद्याने समजा अल्कोहोल घेतल्यानंतर तुम्ही जर गाडी चालवा, जो पिलेला नाही त्याला जो तुम्ही धडकला, त्याचं किती नुकसान आहे, तुमचं किती नुकसान आहे. म्हणजे हे रात्रीचं एवढं वेळ थांबून सगळी चेकिंग वगैरे करून तशी आधीच पण आहे गोष्टी, पण आम्हाला माहिती आहे. खरंच खूप ठिकाणी मी आज आहे ना त्याची वरती केली. म्हणजे मी कामावर येत होतो ना, तेव्हा मी स्वतः बघितलं की ना खूप ठिकाणी आहे ना चेकपोस्ट आहेत. खूप ठिकाणी चेकपोस्ट आहेत फक्त चेकिंगसाठी, की रात्री म्हणजे डिंक ड्राईव्ह करू नये. जर डिंक अँड ड्राईव्ह आज आपण स्वतःलाच म्हणलं डिंक अँड ड्राईव्ह नाही गाडी चालवायची आपल्याला, तर मग पोलिसांना पण एवढं थांबायची गरज नाही लागणार. बघूया अजून काय कुठं काय म्हणजे कसं. अजून बाकीचं तर आपण एवढं पावसामुळे बघा वातावरण तर एक नंबर झालं, मी खरं सांगतो. म्हणजे आता जर पाऊस पडला ना, आणि मग मुद्दामूनच त्यामुळे बाहेर निघालो. एकदा म्हणलं की पावसामध्ये ना वातावरण कसं होतं एकदा चेक करावं. एकदम कसं भारी वाटतंय का, एकदम नाही का असं नॉर्मलच आहे, काय वाटतंय एकदा म्हणलं बघावं एकदा. त्यामुळे मी आलो बाहेर. आणि ही जी मजा आहे ना, ही रात्रीच घ्यायला आवडते. कारण की कसं आहे, सकाळचे 7 ते 8 ते 9 वाजेपर्यंत फुल ट्रॅफिक असतं. हे जो मोकळा वेळ भेटतो ना, म्हणजे असं ट्रॅफिक बघा तुम्ही ना, हा हा आहे ना पुण्यामधला, म्हणजे आपण म्हणायला गेलं तर एकदम नॉर्मल नॉर्मल दिवस आहे. तसं म्हणलं खरंच काय हरकत नाही. कारण की आहे ना ट्रॅव्हलिंग, कामावर येणारे लोक, बाहेर जाणारे लोक, आणि हे बघा आता हे पावसामुळे आहे ना, हे मनपावल्यांना कोणतरी दाखवलं पाहिजे की पावसामुळे लोकांचं काय हालत होतं. पाणी बघा इथपर्यंत हे झालंय. आपण विचार करू शकतो. काय होतं ना याच्यामुळे मच्छर वगैरे होतं. तेच पोर आपल्या त्यामधलं कोणातरी चावलं, ते चावल्यानंतर परत दवाखान्याचा खर्च वेगळा, हे वेगळं.
ट्रॅव्हल करायला दुसरं सांगतो मी तुम्हाला, बाकीचं ट्रॅव्हल एकदम म्हणजे लोक लांब लांब पण जातात अहो. मी जाऊन स्वतः हे करतो. मी पण संध्याकाळी आहे ना, मला पण टाइम भेटत नाही. मी संध्याकाळीच वगैरे असं फिरत असतो, घर फिरत असतो. म्हणजे मी खरं सांगितलं तर असंच एक दिवस फिरायला आहे ना, खूप मजा येते. आणि खरं म्हणजे ना बाहेरून कारण तुम्हीच आहे guys. कारण की काय होतं, जेव्हा एखाद्या आहे ना व्हिडिओला आपण मोठे म्हणजे आपण म्हणतो ना की ते प्रतिसाद चांगला भेटायला सुरुवात होते ना, तर पुढच्या माणसाला पण आपोआपच वाटतं अरे नाही आपल्यासाठी नाही पण पब्लिक साठी आपल्याला बाहेर निघायचं. पब्लिक साठी आपल्याला बाहेर निघायचं. आणि तुम्हीच आहे काय म्हणजे कसं आहे, खरं मोटिवेशन आहे ना तुमच्यावर मिळतं. तुमचे जे लाईक येतात ना, कमेंट्स येतात, लाईक येतात, खरं त्याच्यामधून खूप मला आहे ना, म्हणजे मी खरं सांगतो माझी 4थी-5वी व्हिडिओ असतात. म्हणजे त्याच्यामध्ये ना त्या मागच्या व्हिडिओ ज्या गेल्यात ना, त्याच्यामध्ये खूप म्हणजे तुमचा खूप आहे ना, मला एवढं भारी सपोर्ट मिळाला आहे ना त्या व्हिडिओमध्ये. तेवढा सपोर्ट म्हणजे ना कोणी एवढा नवीन ब्लॉगरला देत नाही. मी ती गोष्ट पाहिली. नवीन ब्लॉगरला एवढा चांगला सपोर्ट कधीच मिळत नाही. तुम्ही लोकांनी दिला ना, खूप चांगलं वाटतं मला. हा, असं ड्रायव्हर असं का थांबत थांबत चाललाय. रस्ता रस्ता माहिती आहे, रस्ता माहिती. आज मी हे सांगणार नाही की इथं काय आहे तिथं काय आहे. आता पुण्यामधल्या लोकांना तर ही गोष्ट माहिती आहे. इथं काय वगैरे नाही. आता just आज असं आहे ना, ब्लॉग असं आहे की आपण just असं फिरायला म्हणतो की बाबा पावसामुळे काय झालंय आज, कुठं कुठं पाणी साचलंय का, हो का इथं पण थोडंफार आहे. तर आपण बघितलं तर काय होतं माहिती का, असे जे गवताच्या ठिकाणी वगैरे पाणी साचतं, ते थोडं थोडं बारीक बारीक पाणी पण आहे नंतर तलात मध्ये साचतं. अजून तरी पावसाळा चालूच नाही, हे तर मे महिन्यात असं पाऊस पडतो. काय नाही याच्यामध्ये कुणाचे हाल नाही, शेतकऱ्याचे हाल होतात. शेतकऱ्याचे हाल होण्याचे कारण म्हणजे तेवढंच आहे की शेतकरी जेव्हा आहे ना ते खरंच म्हणजे आता आंब्यांचं सीझन बघा तुम्ही, आंब्यांचं सीझन चालू होतं. म्हणजे आता ते मोहर वगैरे येतात वगैरे, पाऊस वगैरे पडला ना तर मोहर पडतात. म्हणजे आता आंब्यांचं जर आपण बघितलं ना, जे आंबे आपल्याला कुठेतरी 600 रुपयाने भेटले पाहिजे, मग ते 1200 रुपयाने भेटत चालू होतं. नंतर आपलीच लोक म्हणतात अरे आंबे एवढे महाग केले. काय त्यांना काय समजायचं की शेतकऱ्याने काय केलेलं असतं, शेतकऱ्याचं किती नुकसान झालेलं असतं, तरी पण तो इथे ना आंबे विकून गाडी खर्च झाला. आता आंबे काढणे झालं, त्याला मजूर लागतात, ते मजूर वेगळे. पावसामुळे सगळंच हे होतं. आता मागच्या वेळेस ना पाऊस एवढा झाला होता, त्याच्यानंतर एवढी आंदोलन झाली विमा वगैरे साठी. त्याचा काय पुढे झालाय तर मला पण एवढं काय आयडिया नाही. मला मिळाले असतील नसते मिळाले, पंचनामा पण झाले असतील नसते पण झाले. कारण की मी मुख्यमंत्र्यांचं, आपले देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचं मी वाचन ऐकत होतो की सगळ्यांचे जे नुकसान झाले ते भरपाई 100% मिळेल. त्यांनी स्वतः पाहणी पण केली होती असंही मला मी पाहिलं होतं. तर मग इकडे आहे ना, आपण आहे ना हे जरा इकडलं सिंहगड रोडच्या साईडला आलो. थोडं म्हणजे बघूयात म्हणलं जरा फिरून येऊ, जरा काय आहे, कसं वाटतंय. नाही ना हो, काही रात्रीचे आहेत ना असे लोकांना कामं करायला लागतात. ते कचरा वगैरे आहे ना खरं ना खरं असं वगैरे टाकत जाऊ, लोकांचे लय हाल होतात. हाल म्हणजे कोणाचं माहिती का, ते ना ते कचरा वगैरे उचलतात ना सकाळी, त्यांचे खूप हाल होतात. तुम्ही एकदम कचरा वगैरे टाकून तुम्ही निघून जाता, सकाळी मस्तपैकी झोपलेला असतात. पण ते बघा ना, ते सकाळी सकाळी येतात त्यांना ते झाडून काढावं लागतं. ते
पाण्यामधले सगळा कचरा उचलावा लागतो. असं काही करू नका जेणेकरून तुमचंच नाही का असं नुकसान व्हायला नको, मला एवढंच म्हणायचं. बघ आता हे कचरा बघा, हे लेफ्ट साईडला बघा, एवढा कचरा येते मुस्लिमच्या वगैरे साईडला. म्हणजे इकडं कोण लक्ष देतंय का नाही देते काय मला समजलं. जेव्हा सायकल रेस होती तेव्हा कुठंच कचरा नव्हता, 2 दिवसामध्ये कचरा सगळा साफ. मग आता काय झालं, म्हणजे तेव्हा तुम्ही करू शकता आणि आता तुम्ही करू शकत नाही. ह्याचे ना खरं आहे ना, आपल्या पुणे म्युन्सिपल ऑफिस कॉर्पोरेशन खरं आहे ना ह्याच्यात ना बघितलं पाहिजे ना ह्याच्याकडं. काय होतं, लोक पैसे आहे ना इन्कम टॅक्स भरतात ना, तर टॅक्स भरतात की ह्याच कारणासाठी म्हणा बाबा तिकडे किती पाणी साचलं असेल. हे पहिलं पाऊस पण नाही म्हणजे पावसात चालू पण नाही झालेला अजून. पहिलंच पाऊस आहे, फक्त एक जोरात सरपड येऊन गेलेली. आणि आता मी न्यूज मध्ये वगैरे बघितलं तर पॉन्ड वगैरे साईडला तुंबले अक्षरशः, म्हणजे रोड अख्खे तुंबलेत, गाड्या रस्त्यात अर्ध्या. म्हणजे चेंबर बसवले ते कोणत्या अँगलने, म्हणजे मला हेच समजलं नाही अजून की जर चेंबर बसवलेत कशाला, तुम्ही काम केलीत कशी. जेव्हा एखादा आहे ना तो आता इलेक्शनच्या टाइमला आहे ना पर सगळेच म्हणजे कार्यकर्त्यापासून सगळे पर हातापाया पडायला आहेत. मग तुम्ही तशी कामं पण केली पाहिजे ना, सगळ्यांचं हेच मत. आणि मी आता की ना इंस्टाग्रामवर आणि ते न्यूजवरती एवढे ना, एक न्यूज ऐकली होती, कॉक्रोच जनता पार्टी. तर आहे ना एवढं फेमस झालंय ते की बीजेपीचा, तुम्ही बघितलं की सगळ्यात जास्त फॉलोअर बीजेपीचे होते, त्याच्यानंतर काँग्रेसचे होते, आणि त्यानंतर ना हे आम आदमी पार्टी बाकीच्या ज्या पार्टीज आहेत त्यांचं होते. फक्त 3 दिवसात 11 मिलियन फॉलोअर झाले त्यांचे. तुम्ही विचार करा, म्हणजे ना खरंच बदल पाहिजे असं लोकांना वाटायला लागलं आता बघा. हे बघा ना, तर बदल म्हणजे काय की लोक टॅक्स भरत आहे, एक सापच होत नाहीये. असं का झालंय की मग मनपा नुसतेच पैसे देते की काय, कामाकडे तर लक्ष नाही असं दिसतंय. आज ते थोडंसं आहे याच्यामध्ये. जेव्हा आपण सायकल रेस बघितली, वर्ल्ड टुर्नामेंट होती ती सायकल रेसिंगची, तेव्हा बाहेरनं सगळी लोक आली होती, तर आपलं त्या दिवशी पुणे एवढं टापटीप होतं की तुम्ही खरंच बघून फक्त आहे ना तर मजा येते. खरंच एवढं टापटीप होतं. आणि आता बघा बघा काय. नाही माझं म्हणजे कसं आहे ना, मजाक मस्करी वेगळी, पण ह्या गोष्टीकडे आहे ना खरंच गरज आहे माहिती आहे का? खरंच हे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आपण नुसतं पदाभार सांभाळला म्हणजे याचा अर्थ आवत नाही की तुम्ही सांभाळताय बघताय का नाही, का असंच चाललंय सगळं, असं नको नाही. तर लक्षात ठेवा की ना ही गोष्ट बघा काय आहे की माणसं सगळे येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता पण त्यांचं पण काय झालं माहिती का, पैसे दिले की ते कोणालाही वोट देतात, हा मोठा प्रश्न आहे आपला. मला हा प्रॉब्लेम नाही की तुम्ही काँग्रेसला मत देताय की तुम्ही बीजेपीला मत देताय किंवा काय. तर खरंच बाबा तो आहे ना अशा माणसाला मत द्या की जो खरंच स्वतःहून आहे ना म्हणेल नाही का की खरंच बाबा मी स्वतः काम केलं, त्यांचं दाखवू की 5 वर्ष काही गोष्टी मी केलेल्या आहेत. नुसतं हे नका दाखवू की ना शेवटचं जो मी ना एक गोष्ट खूप ऑब्झर्व केली, म्हणजे बाकीच्यांचं मला माहित नाही पण मी तुम्हाला स्वतः सांगतो की एक गोष्ट मी ऑब्झर्व काय केली की ना जेव्हा तुमचं इलेक्शनचा टाइम येतो ना, भाई त्या दिवशी एवढे कामं करतात की म्हणजे काय सांगायचं. बरं त्या हातापाया जोडायला येतात लोकांच्या की तुम्ही मला निवडून द्या, मी तुम्हाला हे करतो ते करतो. अरे आश्वासनं काय आहे, आश्वासनं काय नसतं, तुम्ही प्रॅक्टिकली तर करून दाखवत नाही. तो माणूस ज्या दिवशी इलेक्शन संपणार त्या दिवसापासून त्याच्या वॉर्डमध्ये पण दिसतो. असं नाही करू रे, कोणी असू दे, म्हणजे कोणतंही बघ, मी एकाचं नाव घेत नाही आणि मी कोणत्या पक्षाचं पण. खरं सांगायचं म्हटलं तरी ना आपलं पक्ष काय किंवा जो आपलं काम करून देईल आणि ते सगळ्या गोष्टी करून देईल, जो सुखसुविधा करून देईल, मला तर वाटतं की तर ना माणूस खरा आहे आणि तो खरंच तो पक्षासाठी काम करून नये, खरंच तो काम करतो. नाहीतर हे बाकीचं म्हणजे ज्याला हा पक्ष झाला का तो पक्ष झाला, हा त्या कार्यकर्ता राहतोय साईडला, हा हा माणूस दुसऱ्या पक्षात गेला, तिकडे तिसऱ्या पक्षात गेला, चालतंय.
हा ह्याला सोडतोय, तो त्याला सोडतोय, कार्यकर्ते राहतात कार्यकर्त्याचे, जो त्याचे कार्यकर्ते, जो त्या पक्षात जातोय तो त्याचा काय चाललंय तिथं पैसा, तिथं फिरतात लोक, म्हणजे हे बरोबर नाही. मी असं म्हणत नाही की सगळेच चोर आहेत, काही जण चांगले आहेत. कोणाला असं डायरेक्टली म्हणत नाही की बाबा हे तुम्ही चोर आहे. पण मला एवढंच म्हणायचं की ना, खरंच तुम्ही ना स्वतः तुम्ही पहा, तुम्ही एकदा विचार करा की खरंच बाबा की नाही गोष्ट खरं होतं काही. तुम्ही बोललोच नाही ना, मला कमेंट मध्ये सांगा. ही गोष्ट ना खरं कमेंट मध्ये सांगा, तुम्ही खरी आहे का खोटी आहे. आणि मला हे पण सांगा की ना या लोकांनी काय केलं पाहिजे. कमेंट बॉक्स आपला आहे, त्याच्यात तुम्ही सांगा. बघूया त्याच्यामधनं जर खरंच बाबा यांनी जर हे घेतले, धडे घेतले, चांगलं. नाही घेतले तर त्यांचंच नुकसान. काय होतं, माणूस एकदा बघून घेतो, दोनदा बघून घेतो, तिसऱ्यांदा बघून घेतो, आणि तिसऱ्यांदा पण तीच गोष्ट होत असेल, तो पण वैतागतो. तो काय म्हणतो की बाबा जाऊ दे, ह्याला एकदा बोलून समजलं नाही. तुम्ही बघा ना, म्हणजे बघा ना, हे बघा हा ब्रिज झाला, सिंहगडचा पण हा ब्रिज आहे ना, आता नुकताच झाला. म्हणजे खरंच ह्याच्यामुळे ट्रॅफिक पण खूप कमी झालं. खरं सांगायचं म्हणजे ना, त्याच्यामुळे ट्रॅफिक कमी झालं. पण अजून काय डेव्हलपमेंट करता येतं बघा, किंवा खरंच बाबा इथं जे वॉर्डचं कोणी असेल ना, जे नगरसेवक असतील किंवा जे आमदार असतील किंवा कोणी असेल, त्यांनी ना हे खरंच मनावर घेतली या गोष्टी केल्या, त्याच्यासाठी खरं अशाच गोष्टी करायच्या जेणेकरून आहे ना आपलं ट्रॅफिक जाम होणार नाही. ट्रॅफिक जाम तर होणार नाही, आणि बाकीच्या हे पण होणार नाही. ट्रॅफिक जाम तर झालं नाही तर मग रस्ते पण सुरळीत होतील सगळे. चाकणच्या पट्ट्यात आणि ते भोजनीच्या पट्ट्यात तुम्ही गेलात ना, ट्रॅफिक मध्ये अडकला तुम्ही, तिथंच झालं. मी दोनदा तिथे गोष्ट बघितली. म्हणजे मी स्वतः जेव्हा शिर्डीला जात होतो ना, ती गोष्ट ऑब्झर्व केली की आम्ही 2 तास ट्रॉफिक, ते पण कमी केलं पाहिजे. खरं सांगू का, हे काम आहे ना, खरं असं बोलतोय आपण, खरं काम आहे ना, हे ना आपलं नाहीये. ज्यांना आपण आहे ना एक प्रतिनिधी म्हणून निवडून देतो ना, हे काम त्याचं आहे. त्यांनी सांगितलं पाहिजे बाबा या गोष्टीला आम्हाला निधी द्या, या गोष्टी आम्ही करायच्या. आणि निधीवरनं पण एक गोष्ट आहे की त्याचा अर्धा निधी तर गायबच असतो. म्हणजे आपण डेव्हलपमेंट नेमकं करतोय काय, स्वतःची का पुण्याची, मला हेच समजलं नाही. हो का, मी निगेटिव्ह बोलायला नाही आलो व्हिडिओ मध्ये, मी पॉझिटिव्हच बोलणार. मी ब्लॉग करतो, मी त्या ब्लॉग. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ना, हे खरंच गरजेचं आहे. या गोष्टी ज्या आहेत ना, गरज आहे ना. बघा आता तुम्ही इथनं लेफ्ट टर्न मारून आहे ना, आपण नवले साईडला बघा, तुम्ही इकडे साईडला आला नाही बघा, लेफ्ट साईड बघा, पाणी बघा कसे झाले. पहिलाच पाऊस आहे, पहिला पाऊसही नाही, कचरा बघा तो. म्हणजे कुणी म्हणणार पण नाही की इथे ना ते ब्रिजचा खालचा रोड आहे, सर्व्हिस रोड, नवल्याची जगाचा रोड आहे. कोण लक्ष देणार इकडे, बघा रोड वगैरे. खरं सांगा ना, डेव्हलपमेंटचं काम करायचं लायकीच आहेत का नाही. म्हणजे ना, असं बोललं तर राग नका मानून घेऊ, पण बघा म्हणजे बघा बघा कचरा बघा. हे बघा, हे प्लाउड वगैरे टाकले, हे बघा हे पाणी. म्हणजे असा असा पाऊस आहे ना, फक्त आहे ना थोडा चाललाय पाऊस आहे. म्हणजे काय झालेलं आहे की अवकाळी पाऊस झालेला आहे. येऊन फक्त सरी पडलं ते 1-2 झालंय चांगलं. पण हे नाही, कोणाचं काम नाही करायचं माझं का तुमचं आहे, सांगा मला. हे काम कोणाचं आहे. पुणे महानगरपालिका. आणि पुणे महानगरपालिका काय करते, काहीच नाही. त्याच्यामध्ये तुम्ही बघा ना, आता बघा नवली साईडला एवढे ऍक्सिडेंट झाले ना, तर नंतर नाही कॅमेरे वगैरे लावायला चालू झाले. त्याच्या आधी 200-300 लोकांनी जीव गेले तिथे लोकांचे. जीव गेले, त्यांना मोबदला दिले, ते मोबदल्याने तो माणूस जिवंत होणार नाही.
जास्तीत जास्त काय होईल की बाबा त्यांना एक हातभार मिळेल कुटुंबाला. तो माणूस जिवंत नाही ना होणार. आणि ते नवलेच येतं गाड्या पण अशा विसरून चालत ना लोक, असं वाटतं की त्याच्या घरात चालवणे. तुम्ही तर बघितलं ना, तुम्ही पण दाखवलं बघा आता ही गाड्या बघा पद्धत बघा आता ही झोमॅटोवाले दादा मागा पुढे बघतच नाही. टायमिंग तरी 12 वाजले तरी सकाळच्या दुपारच्या तुम्ही 7च्या टायमिंगला आलात ना, तर कोण कोणा धक्कावरून पुढे जातात तर खबर लागत नाही नवली. ऍक्सिडेंट नाही होते मग काय होते बघा आता ही बघा पद्धत बघा तुम्ही रॉंग साईडने येणार आहे, समजलं पाहिजे ना. आणि जर 12 वाजले तरी स्वतःची तर काळजी पाहिजे ना त्यांना. म्हणायचा उद्देश काय माहिती का, मला हा प्रॉब्लेमच नाहीये की आहे ना कोण कसं गाडी चालवते किंवा कोण कसं चालवते, फक्त एवढंच आहे की तुमची काळजी घ्या. तुमच्यामुळे एखाद्याचं नुकसान होईल असं काही करू नका. तुम्हाला काय करायचं ना, तू गाडी तुम्ही हवेत पळवा काय प्रॉब्लेम, पण तुम्ही पुढच्याचा तर विचार करा. एखादा जर माणूस जर आहे ना एखादं हा बघा यंगस्टरला एवढा प्रॉब्लेम येत नाही म्हणजे अशी चांगले धाकटे गट्टे एकदम वयापासून 35-40 वयापर्यंत काय प्रॉब्लेम नाही. पण जर एखादा वयोवृद्ध माणूस असेल, पटकन तुम्ही समोर ना आला, त्याला गाडी नाही बॅलन्स झाली, तो पडला, त्याला काय झालं तर मग काय करणार. असं होतं पण तुम्हाला असं होतं पण तुम्ही समजून समजलं पाहिजे. गाडी म्हणजे असं चालवतं की सगळं विमानच चालवतं. मला आहे ना पण आतापर्यंत मला सांगतो मी हायवेला जर गेलं तर 80च्या वर किती आणि ना माझ्याकडे गाडी बुलेट आहे, रेस केली तरी ते 40च्या घरात एवढं स्पीड मध्ये गाडी असते. तरी मी हळू गाडी का चालवतो म्हणजे एखादा जर पुढे आला आणि तो जर चुकून येऊन धडकला मग ते कितीच पडायचं. आणि काय होतं हे पाऊस पडले ना असे मग आता कंटिन्यू पाऊस काय होतं, कंटिन्यू पाऊस पडायला लागला ना तर पाणी साचून त्याच्यासाठी ना खरंच मी तुम्हाला सांगतो पालिकेने आहे ना याच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. पालिकेचा प्रॉब्लेम काय आहे की ना नुसतं आपलं रोडची कामं केली, पाईपलाईन टाकली, पाईपलाईन टाकून जर बाकीची कामं केली. आता मोठा हा इश्यू काय माहिती का तुम्हाला पाईपलाईनचं पण म्हणजे एका टाइमला सगळे पाईपलाईन टाकत नाही. त्यांना हे समजलं एका पाईपलाईन टाकल्यानंतर त्यांना ही गोष्ट पटकन नाही समजत. तर नंतर समजते अरे मेन पाईप लावायचं नाही, मग ते परत रस्ता खोदतात सगळा. अरे काय म्हणजे तुम्हाला निधी पाहिजे तुम्ही काही करता आणि पैसे कोणाचे नॉर्मल लोकांचे, त्याच लोकांचे पैसे, तीच लोक आहेत ते मेहनत करतात मिडल क्लास लोक. आज कोणत्या गोष्टीला टॅक्स नाही, मग खायची कोणती गोष्ट गेला तर त्याला टॅक्स येतो. म्हणजे असं मला वाटायला लागलंय की पुढे जायचं म्हणलं तरी टॅक्स म्हणजे खरंच मला आहे ना कसं असं लय चुकीचं वाटतं असं नाही झालं पाहिजे. रॅन्डम फिरायला लावलंय रॅन्डम परिस्थिती दिसते पाऊस पहिल्या पावसाची परिस्थिती आहे ना समोर दिसते की काय नशीब आहे आता एवढं भागात तरी स्विमिंग पूल कुठं झालेलं नाही. आता स्विमिंग पूल होतं अर्धे पाय अर्धे चाकं पाण्यातच असतात पावसाळ्याची कट सगळ्या ठिकाणी आणि एवढं ट्रॅफिक जाम होतं त्यामुळं कोणा टाइम पण नाही तेवढं ते करायला. तर असं काय म्हणजे सगळं अवघडच आहे, खरंच अवघड आहे. म्हणजे परिस्थिती एवढी अवघड व्हायला लागली ना खरंच आहे. म्हणजे करप्शन मध्ये बघायला गेलं ना तर पुणे 1 नंबरला आहे असं मी तर म्हणत. असं तुम्ही ऑनलाईन जाऊन चेक करा.
महाराष्ट्रामध्ये करप्शन मध्ये एक नंबरला कोण आहे. आणि भारतामध्ये महाराष्ट्र एक नंबरला करप्शन झालं जाऊ दे. पण हो का, मी असं प्रत्येकच नाव नाही ठेवणार, खरं डेव्हलपमेंट आहे ना खरं होतं ते खूप चांगले पण होतं ते. काही मेट्रो पण येते आपल्या इथे मेट्रो पण आहे. लोकांना सगळ्याच जणांना बसचा त्रास व्हायचा ते बसचा त्रास पण थोडा कमी व्हायला मेट्रो आल्यापासून. ही गोष्ट खरंच चांगली आहे, मी खरंच अप्रिशिएट करतो त्या गोष्टीला. पण जिथं नाही तर नाहीच. आता बघा हे ना हायवेचं काम आहे, पण मी आहे ना 4 ते 5 वर्ष बघत आलोय. 3 का 4 वर्ष, बहुतेक 3च वर्ष का 2 ते 3 वर्ष काहीतरी झालं. त्यांचं काम चालूच आहे. मला तर हे समजत नाही की त्यांचं काम होणार कधी. आणि रोडचे जे हे झालं बंद कधी होतील गोष्टी. हे जे असं आहे ना बघा, आता तुम्ही फिरलात ना तर तुमचं नुकसान नाही आहे खरं सांगायचं झालं. तुम्ही खरं तुमचं आहे ना, तुम्हाला आहे ना हो ब्लॉग तुम्हाला माहित नाही. मी आहे ना खरं सांगतो, इंस्टाग्राम आणि युट्यूब याच्यावरती लोकांचे ब्लॉग बघून 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 मला खरं आहे ना, मी कधी कधी असं रात्री करते ब्लॉग चालू करायचे ना, ते खरं मोटिवेशन भेटायला लागतं. ते मोटिवेशन मध्ये ना मी खरं सांगतो की तुम्हाला आहे ना ब्लॉग पण ही गोष्ट तुम्हाला पण माहिती आहे. बघा कसं आहे, ब्लॉग बनवणं एवढं सोपं एक्सपेन्सेस पण तेवढंच आहे. पण मी आहे ना सांगतो की पहिले सुरुवात मोबाईल पासून करा. मोबाईल आहे ना हँडल लावून तेवढंच की ते हँडलला लावलं की सेन्सर वगैरे करा. त्यामुळे तुम्ही म्हणजे हेल्मेटला लावा, हेल्मेटमध्ये मी करू शकतो ती गोष्ट. पण ते मला सवय लागली ना त्या गोष्टी. बघ मागे काय असं काही अट्टल नाही ब्लॉग मध्ये. पण मी तुम्हाला एक सांगतो, म्हणजे तसं नॉर्मली बघायला गेलं ना तर आपण हाच विचार करतो मला जमलं काय होईल, काय करायला पाहिजे, करायचं होतं थोडं सांगतं. चुकीचं जरी बोललं ना त्याच्यावर सांगतो मी होत आहे ना एडिट करत नाही. मी एडिट करताना मला एवढं जमत पण नाही एडिट करायला, व्हिडिओ वगैरे एडिट करायला. पण मी काय करतो माहिती का, मी टाकत राहतो. पब्लिकला आवडतं पण ते. मी स्वतः बघितलंय की ना, मी हँग झालो होतो की एका दिवसात 300 व्ह्यूज आले होते माझे. म्हणजे मला नाही, माझा पहिला का दुसराच व्हिडिओ होता. मी म्हणलं अरे खरंच यार, म्हणजे पब्लिक एवढं लाईक करते बाई. विचार करतोय यार, पब्लिक खरंच एवढं लाईक करते. ती गोष्ट बघून आहे ना खरं म्हणजे आपण जे म्हणतो ना की नाही अरे नाही होऊ शकत आपल्याला, खरं त्यांना जर सांगतो की मला मी ना 2,000 रुपये सांगतो कॅमेरा घेतला का. मी फक्त तेव्हापर्यंत ना मी ना फक्त काय करत होतो माहिती तुम्हाला, की फक्त ब्लॉग बघत होतो. मी खरंच एक पण व्हिडिओ नाही टाकली. मी डेअरिंग करतच नव्हतो व्हिडिओ टाकायचं. मी फक्त शिकायला लागलो, कोण कसं बोलतंय, कोण कसं बोलतंय, कोण हे करतंय, कोण कसं रिॲक्ट करतंय, किंवा म्हणजे कोण एवढं चांगलं ब्लॉगर त्याचे व्हिडिओ बघत होतो. हे तर मी पुण्यामध्येच फक्त फिरतोय, पण लोकली लांब लांब जातात फिरायला फक्त गाडीवरती 400 400 500 500 किलोमीटर. म्हणजे मी हँग होतो कधी कधी, अरे एवढी गाडी चालवतात कशा हवे. मग ही गोष्ट माहिती का, मोटिवेशन खरं घेण्यासारखं आहे. खरं म्हणजे जप्पच सांगतो की मोटिवेशन खरं घेण्यासारखं. आणि ही जी मजा आहे ना कुठंच भेटणार नाही. कुठे म्हणजे ना कुठंच.
आता काही वेळातच आपण आहे ना म्हणजे ब्लॉक पडत नको म्हणजे आपण थोडंसं आहे ना लवकरच आपण ब्लॉक पण एक गोष्ट नक्की बघा, तुमच्यामुळे मी ना खरंच म्हणजे मोटिवेट सांगतो की म्हणजे मी असं करायचं ताण देतो जरा घेतला तुला जमणार आहे का तू करशील का नाही मला शिकायचं मला करायचंय माझं जर मला समजा मी जर सांगायचं मला जर एक तरी मी घेऊ शकतो भावना तुमचा सपोर्ट आणि तुमच्या सपोर्टमुळे मी ना खूप पुढे पुढे ना तुमच्यामुळे चालतंय मी हो का पैसे वगैरे कमवणं हे नंतरचा पाठ झाला पण आहे ना तुम्ही काय असतं माहिती का व्हिडिओ बनवून आपले व्हिडिओ कोणतरी बघताय आणि त्याला ते आवडतं ते त्याच्यामुळे त्याला काहीतरी मोटिवेशन भेटून तो पण चालता ब्लॉगिंग करायला चालू करत असेल कायच नको आपल्याला तुमचं जर चांगलं आयुष्य होतं असं डेव्हलप म्हणून आणि आपल्याला काहीच काहीच नको आपल्याला फक्त तुमची कमेंट आहे ना तुम्ही काय करता माहिती का कारण की बघा तुम्हाला म्हणजे मला माहिती आहे तुम्ही सगळे व्हिडिओ बघता सगळ्या गोष्टी करता पण ना कधी कधी काय होतं एक मिनिट हा हा मी काय म्हणतो होतो कमेंट करा कमेंट करायचं कारण एवढंच आहे की मला पण समजतं की बाबा खरंच माझे व्हिडिओ बघतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना दुसरी गोष्ट म्हणजे ना की मला पण असं वाटतं की कधी कधी नाही का खरंच तुम्ही ना मोटिवेट करत राहण्याचं कमेंटमध्ये कसं आहे ना कमेंटमध्ये मला सजेशन पण देत की बाबा हे तू आहे ना या ठिकाणी इथं काम खूप चांगलं आहे मला काय प्रॉब्लेम तुम्ही येत जाईल तर मला थोडा टाईम द्या कारण की बाबा मी पण व्यवस्थित माणूस थोडं टाईम मी एवढा येऊ शकतो आणि ब्लॉग वगैरे आहेत ना मला खरं माझी आवड आहे म्हणून मी करतो वर्किंगची तुम्हाला हे पण माहिती की वर्किंग करावंच लागतं कंटिन्युअसली कंटिन्युअस टाइम ब्लॉग नाही बनवू शकत आणि मी तुम्हाला सांगतो की मला ऑफिस मध्ये जे कलिग आहेत ना माझे त्यांनी मला खूप मोटिवेट केलं अरे हा तू ब्लॉग बनवतोय का लय भारी काम करतोय तू हे बघा मनपा ही गोष्ट आहे ना मनपाला दाखवा का हे पाणी आहे बघा घ्या अख्या रोड मध्ये पाणी आहे पाहायला पाऊस आहे घ्या आणि ह्या वर्षीच नाही प्रत्येक वर्षीचं काम आहे घ्या मनपा पुणे महानगरपालिका घ्या हे काय जसं काय एखादा बांधच कुठलाय कशा तरी कालव्याचा आणि त्याचं पाणी वाहत आले असं झालंय आता म्हणजे आणि हे कुठे माहिती का तुम्हाला सेवलं चौकात ही परिस्थिती सेवलं चौकातली एखादा तर गाडी पडला त्याला लागलं तुम्ही मला खरं खरं सांगा की ह्याची जबाबदारी मनपा घेणार काय झालं मला मनपा काय म्हणणार अरे अचानकच पाऊस पडला मग काय करू शकतो आपण त्यामध्ये आपण काय करू शकतो आपण फक्त पैसे गाऊ शकतो काही करू शकत नाही बघा राखून येऊन देऊ नका ब्लॉक म्हणून जे मी बोलतो राग नका येऊन देऊ तो पैसे खाणार आहे तो पैसे खाणार आहे तो नाहीये तो नाहीये पण काम चांगली का मी तर खरं सांगतो मनपामध्ये कोणी येऊ दे कोणी संचालक असू दे कोणी तो बीजेपीचा असू दे काँग्रेसचा असू दे काम चांगली आणि मी काम सांगतोय खालची कोणी करत नाही अशा भागात सुद्धा त्यांना तुम्ही सांगा बाबा काम करते बाबा युट्यूबच्या ब्लॉग मध्ये पण शिवाय खायला बरोबर का नाही आणि सपोज आता पहिले नॉर्मल गोष्ट आहे म्हणजे पाणी साचलंच का पाहिजे तुम्ही अमेरिका बिमेरिका तिकडल्या रोड बघा
जे आपण अमेरिकेला पोचतो आता, ते चीनमध्ये जाऊन बघा, एवढं तर पोचतो आपण त्याला नाही की चीनीवर कशाला वापरते कशाला वापरते, तिथलं इंट्रोडक्शन बघा. तुम्ही खरंच म्हणसाल अरे काय विषय माहिती, म्हणजे तिथं पाणी काय दिसल तुम्हाला, हा मग तिथं कचरा काय दिसेल तुम्हाला. दुबईला जा, तुम्ही फक्त कुंकून दाखवा बरं दुबईमध्ये, ते पोलीस येऊन आहे ना असे 2-3 लाच घालतात डायरेक्ट शिवाय घालतात मार्ग इकडे तिने असे भाऊ डायरेक्ट. सगळ्यात जास्त आहे ना खरं तर सांगितलं ना, कोणी जर पैसे खाणं बंद केलं, ते इमानदारीने काम केलं ना, ते लोन बी नाही आपलं सगळं नील सगळं नील. पहिल्यासारखे इमानदार कोणच नाही चप्पा सांगतो, म्हणजे पहिले जे इमानदार लोक होते, ते आता सगळेच येतात त्यांच्यासारखी मजा नाही राहिली. बरं मग एवढंच बोलून आता ब्लॉग संपवतो मी माझं. सध्या 2 मिनिटाच्या अंतर वगैरे म्हटलं एवढं बोलून ब्लॉग संपवतोय. ब्लॉग मध्ये एकच मी शेवटचं सांगेन तुम्हाला, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुमचे लाईक तुमचे कमेंट नेहमी करत जा. आणि बघा व्हिडिओ जर आवडत असेल ना खरंच तुम्ही लाईक करून करा. काय होतं त्यांनी मोटिवेशन, पहिली गोष्ट मोटिवेशन मिळतं त्याच्यामधून असं नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी टाकत जाईल. बघा आता जसं मला टाईम मिळाला मी तुमच्यासाठी पहिलं पाऊस पडल्यानंतर तुम्हाला एक व्हिडिओ आणला, जास्त व्हिडिओ तुम्हाला मी आणत जाईल. फक्त तुमचं मोटिवेशन असणं खूप गरजेचं आहे मला, देत राहा. एवढंच बोलून मी माझा ब्लॉग संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ही गर्दी बंद कधी होईल हे पण समजत नाही. ठीक आहे पण आता बघूया. पण आहे ना बघा इकडे कात्र साईड आलं माझ्या वाटतं गाडी चालू शकते. जबरदस्त वाटतं. हो नाही माती पण येते बघा खाली. रेती कन्स्ट्रक्शन म्हणजे इथं रोडवर वापरलेली खडी वगैरे गाड्या फक्त पावसाळ्यामध्ये हळू चालवा, जेणेकरून आहे ना तुमच्या जेणेकरून आहे ना गाडी सरकणार नाही. ब्रेक मारेल गाडी लगेच सरकते गाडी. टायर एकदा गुळगुळीत झाला की मग त्याच्या वाट लागली म्हणून समजायचं. खरं ना ट्रॅव्हल वगैरे करताना काय मजा येते खरंच, म्हणजे मजा येते. म्हणजे ना म्हणजे मी सगळ्या व्हिडिओ सांगतो तुम्हाला, तुम्ही पण एकदा ना असं म्हणतात ना आपण त्या अनोळखी रस्त्याने थोडं फिरा, मजा वाटते भारी वाटत. म्हणजे अशोक सराफने ना सांगतो की ते खरं दिग्गज आहे ना, म्हणजे आपण म्हणतो की अमेरिकेमध्ये दिग्गज आहे, ते स्वतः म्हणतो कधीतरी आहे ना का अनोळख्या रस्त्यावरती जाऊन तुम्ही फिरा, तुम्हाला कसं वाटतं सांगा. खरं सांगतोय ना माझं एक वैयक्तिक सांगतो की मी एकटाच बघत कधी कधी जास्त पण मी कुणावर डिपेंड नाही. मी तर सांगतो की डिपेंड माग नाही का मला माझ्या मागून तरी वस्तू पाहिजे मी घरात निघणारच नाही, असं होतच नाही. चुकीचं आहे. म्हणजे काय होतं माहिती का, तुम्ही करताय तुम्ही पण करणं बंद होतं
आता म्हणजे मित्राबरोबरच गेलं पाहिजे, त्याशिवाय मजा येतच नाही. मग शूट कोण करणार, मग हे कोण करणार, मग ते कोण करणार, अरे मग तू कधी शिकणार? फक्त एखाद्या चांगले वगैरे फोन असतील ना, त्याने हँडल वगैरे लावू नका. कॅमेराचे सेन्सर असतात ते खराब होतात. आणि मी पण 2-3 व्हिडिओ मध्ये बघितलं, मी स्वतःने पहिल्या व्हिडिओ चेक करत होतो. म्हणजे खरं सांगतोय ना, मी स्वतः आहे ना, म्हणजे पहिले एक व्हिडिओ मी कसा बनवला होता. माझा एक मित्र आहे, तो इलेक्ट्रॉनिकच्या म्हणजे स्वतः ते इलेक्ट्रॉनिकचे सगळे त्याने मला सांगितलं की सेन्सर असतात मोबाईल, मी 26 अल्ट्रा वापरतो. तो मला की सेन्सरचं गेलं ना, ते ना फील आहे ना, पहिले अवकाळी का अवकाळी पाऊस पडतो ते असं एकदम भारी वाटतं. मोटिवेशन तुमच्या लाईकीने सबस्क्राईब तुम्ही पाहिजे पहिली पडली तरी पण बाबा फिर तिकडच जा, तिकडच जा, बरोबर फिरणारे पण नसतील तुझ्या बरोबर. खरं सांगायचं झालं तर बरोबर फिरणारे पण नसतील तुझ्या बरोबर.